गजाली. गजालीमध्ये मी खूप जाते आणि तिथे मी डोळे मिटून मासे खाते, कारण तिकडचे त्यांची फूड क्वालिटी आता गेल्या 25 वर्षापासून तरी मी जाते तिकडे, अजूनही ती क्वालिटी खाली आलेली नाही आहे. त्यांचं ते असं मोठं पापलेट आणून घेऊन येतात, दाखवतात. आता तेच पापलेट करीमध्ये जातं की नाही मला माहिती नाही, बरोबर. पण हे बघा असं ते बघूनच खायच्या आधी दाखवतात हे आम्ही करणार आहोत हे दाखवतात. हे मला तिथे नवीन होतं सुरुवातीला. एक मोठा खेकडा हा बघा, आणि तो आपला वळवळतोय तिकडे असा असा असा, आणि ते दाखवतात आपल्याला. त्यामुळे ते मला त्यावेळेला त्याचं अप्रूप वाटायचं की अरे वा, हे दाखवतात आणि मग हे करतात. हा, तर त्यामुळे तिथे जाते. नंतर एक हायवे गोमंतक म्हणून आहे बांद्र्याला, एक खानावळ आहे, एक मी पाहिलंय. खानावळीमध्ये हो जातेच. जेव्हा मी प्रवास करते ना तेव्हा मला खानावळीच आवडतात, विशेषतः कोकणामधले घरगुती असतं ना. हो. आणि मी चिपळूणचं एक हे तुम्हाला देते, एक्झाम्पल देते तुला. तिथे ना त्यांचं नाव ती खानावळ आहे, त्यांचं नाव खानावळ अभिषेक तटकरे, त्यांचं आडनाव तटकरे. चिपळूणचं आहे ते. हो, खूप जण मला सांगतात. आणि तो मच्छिंद्र कांबळेंचे भक्त ते. स्वर्गीय त्यांच्या हॉटेलमध्ये त्यांचे बरेचसे फोटो वगैरे आहेत. माझे सुद्धा आहेत बरं का. दुसऱ्या वेळेला गेलीस तर उघडा डोळे बघा नीट, तर माझा सुद्धा तिथे फोटो आहे. तर तुम्हाला आम्ही असेच पाहतो, पण तिथे सुद्धा बघ माझी महती बघ. फिश लव्हरना तिथे स्थान दिलेलं दिसतं. ते तटकरे इतके गोड आहेत ना, ते आले ना असे ये ग, त्याचं ते टिपिकल बोलणं कोकणी, हा ग असं आपल्या मुलीला सांगतात ना तसं. आणि त्यांचा नातू अभिषेक, त्याच्यावरनं ते नाव आहे. पण तो पण इतका गोड आहे. आता तो मोठा झालेला आहे, मी त्याला एवढा पाहिलेला आहे, पण आता तोच मला वर्षाताई, मलाच नाही सगळ्या कलाकारांना मला वाटतं तो असं करत, दुपारचं काय जेवण, रात्रीचं काय जेवण, अरे तू काय रे, तू पैसे कधी कमावणार. अहो ते सोडून द्या, कलाकारांकडनं मी कधीच पैसे घेणार, किती कलाकारांना तो खाऊ घालतो. त्यामुळे तिथे सुद्धा हे टिकलं बिकलं आहे ना प्रकार, ते भरपूर देतो तो. आणि त्यामुळे मला खूप आवडते, तिथे मी जाते. चिपळूणला गेले की मला अभिषेकमध्ये जायचंच असतं, कारण खूप सुंदर तिकडचं जेवण. तू आता जे मला प्रश्न विचारलास की ही ठिकाणं जी आहेत ना ती मला प्रचंड आवडतात. मुंबईतली जी तुम्ही आता सांगत होता, मुंबईतले मला गजाली आवडतं, हायवे गोमंतक आवडतं. नंतर आता द बिग फिश, त्या लिस्टमध्ये बिग फिश आलं. हो नक्कीच, आणि इथे मी येणार, वारंवार येणार. आणि महाराष्ट्रात कुठे कुठे छान जेवायला मिळतं. महाराष्ट्रात बोलते मी आता पूर्ण, जर तुम्ही आता मराठवाडा बोललात, गोवा बोललात, गोवा तर महाराष्ट्राच्या, पण महाराष्ट्रात मराठवाडा बोललात तुम्ही. जळगावला ना ते भरीत करतात, वांग्याचं भरीत तिकडचं फेमस आहे. आणि भाकरी, काय तो काळा मसाला ना मला माहितीच नव्हता, म्हणजे हा आणि मसाला इतका छान असतो, काय त्याची टेस्ट असते काळ्या मसाल्याची. त्याच्यात खूप गरम मसाले वगैरे असं. हो कदाचित, काय माहिती नाही, पण तो काळा असतो असा. हो काळा मसाला. हो, आणि त्याच्यावर ती भाकरी, आणि ती इतकं सुंदर लागतं. ते काळं मटण म्हणून, पण मटण तर मी खातच नाही. खरं सांगू का, मी हत्येच्या विरोधात आहे खरंच. मला मटण हा प्रकार मी खाल्लाच नाही आयुष्यात, आणि मी कुठलंच मीठ खात नाही एक्सेप्ट चिकन खात होते. ती हत्या मी त्याला एन्करेज करत होते आजपर्यंत. पण आत्ता मला ना ते चिकनसुद्धा मला ते नको वाटायला लागलं. पण ऑफकोर्स ह्यांची हत्या मी करते, ती त्या बाबतीत मी कृतज्ञ आहे. आणि मला वाटत नाही मी मायाळू होईन त्या बाबतीत. ती पण हत्याच आहे, पण काय करू, आय कांट हेल्प. त्यांना पाहिल्यावर हेल्पलेस वाला होतं खरोखर. आणि त्यांचं ते ना त्याची टेस्टच इतकी छान असते. त्यामुळे जळगावचं एक ते भरीत, हे भरीत घोटलेल्या वांग्याची भाजी पण एक तिथली फेमस आहे ना काहीतरी. घोटलेल्या वांग्याची भाजी भरीतचाच प्रकार असतो का असा तो, म्हणजे मला माहिती नाही, पण घोटलेल्या वांग्याची भाजी हे मी खूप ऐकलं नाही. अच्छा, तिथे एक ना शेव भाजी म्हणून असते,
हा शेवभाजी असते. मग तो भयानक प्रकार, मला ती अजिबात आवडत नाही. नाही आवडत? तो चाटचा प्रकार आहे असं माझं म्हणणं आहे. कारण मला ना कुठली गोष्ट ती तुम्हाला समाधान दिलं पाहिजे त्या डिशनी, त्याचबरोबर ते शरीरासाठी चांगलं असलं पाहिजे. बरोबर. हे माझं पहिलं म्हणणं आहे. शेवभाजी ही शरीरासाठी तेवढी चांगली आहे असं मला नाही वाटत. एकतर त्याच्यात शेव असतो, शेव आणि फक्त शेवच, आणि मग त्याच्यात मसाले वगैरे जे काय असतात ती तरी वगैरे असते. असते. नाही आवडत. पण वांग्याचं भरीत आणि भाकरी. हो, आणि ना ते इतकं साधं असतं. ते नुसतं असं भरीत आपण ते भुजतो ना याच्यावर, भाजतो म्हणजे, हो हो. आणि भाजल्यानंतर त्याला असं 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 करून त्याच्यात फक्त हिरवी मिरची, कांदा आणि बस मीठ, एवढंच. पण किती टेस्टी लागतं. आणि ते वांगच मुळात इतकं सुंदर ते असतं. मोठं वांग असतं ना, हो नॉर्मल आपली वांगी हो असतात. हो, मोठं असतं ते. त्यामुळे ते मला आठवतं आणि ते मी खातेच आवर्जून. अच्छा. आणि एक मला ना महाराष्ट्रातलं तू विचारलंस, पण मला आपण आधी दुसऱ्या राज्यात गेलो, गोवा केलं. बंगाली खाद्य संस्कृती पण आवडते. कलकत्ता. हो, पण तिथे कलकत्त्यात मी असं ऐकलं की गोडे मासे जे गोडे तलाव, ही सुद्धा डेव्हलप केली मी टेस्ट आता. पूर्वी कसं मी नाका मुरडायची त्याला. मला ते आवडत नाही, कारण त्याच्यावर ते असे खपले काही असे असे काढतात ते असं हो, काही ते असतं. ते असं, मला आणि असं त्याच्यात बघून असं काटे खूप असतात. रोहू मासा, हिल्सा रोहू. पण तो रोहू माछेर, मासा फेमस आहे तिथला. हो, आणि तो माछेर झोल असतो ना, त्याच्यामध्ये ना ते लोक फ्लावर वगैरे घालतात. हो, फ्लावर, नंतर ते नाही का तमालपत्र, ते नंतर त्याच्यात हे घालतात ते लोक, काय म्हणतात त्याला, हे परवळ, बटाटा, असं सगळं. म्हणजे हे असं पातळ केलं करतात का त्याचं? एकदम पातळ असतं, अच्छा. पण सुंदर लागतं. आणि ते सुद्धा राईच्या तेलात. हो, पण राईच्या तेलात असं बऱ्याचदा मी ऐकलंय की आपल्याला सवय नसेल तर आपण नाही खाऊ शकत, पण ते लागतं टेस्टी असं मी ऐकलंय. खूप टेस्टी लागतं. आणि आम्ही गोव्याला हे सगळे मासे खोबरेल तेलात तळतो. ओ, आणि खोबरेल तेलात ते छान लागतं. हो, हो, आता मी ट्राय करेन. प्लीज ट्राय कर, खूप टेस्टी आहे. आणि विशेषतः ही जी प्रॉन्स आहेत, हा. ती मगाशी दाखवायचं राहिलं. येस, ती ते prawns तुमचं curry. काय तुम्ही हे बघ. मगाशी नाव घेतलं? सुंटा, हा. सुंटा, हे बघा, प्रॉन्स गेले बिचारे वर. काय करणार, प्लीज मला माफ करा. आईच्या हातचा कोणता पदार्थ तुम्हाला खास आवडायचा? हुमण, हुमण, म्हणजे कुठलेही मासे टाकून जे त्याच्यामध्ये ऍड करून. सुरमई, पापलेट. पापलेट, हुमण आणि ताल्ल्यांचं सुकं. वा. माझी आई. आणि बांगड्याचं लोणचं करते ती. लोणचं. ते एक खूप फेमस आहे. ते बांगड्याचं लोणचं ना, त्याच्यात काय ते आपलं हे घालतात, काळी मिरी. ओ. काळी मिरी असते, अर्थात तेल खूप असतं, हा. आणि काळी मिरी आणि ते हिंग पण असतो. काय लागते ती काळी मिरी मध्ये मध्ये खायला ना, बांगडे आणि काळी मिरीचे पीसेस. वा, उत्कृष्ट. माझी आई खरंच खूप सुंदर करते ती. आणि ते ती मला देते. जेव्हा जेव्हा मी गोव्याला जाते तेव्हा ती मला, मी फ्लाईटमधून ते घेऊन येते. आणि मग ते लोणचं असल्यामुळे फ्रीझरमध्ये ठेवायचं, अर्थात ते 7-8 दिवस सुद्धा खाऊ शकतो. अच्छा. हो. आणि तुम्ही आईकडनं अशी कोणती रेसिपी शिकलात जी तुम्हाला परफेक्ट येते, किंवा ना आई आत्ता म्हणते की माझ्यापेक्षा तू चांगली बनवतेस, असं काय आहे? असं मात्र झालेलं नाही, असं काही झालेलं नाही. तिने शिकवलेली मला, मी उपमा चांगला करते. आणि शिरा, गोडाचा शिरा. फिश मध्ये फिशमध्ये हेच सगळं येतं तुम्हाला? म्हणजे सगळं नाही आहे, आईच्या सगळं नाही. मला खरं ना आईच्या हातचं उडदमेथी शिकायची, बांगड्याची उडदमेथी. बांगड्याची उड्डमेथी, उड्डमेथी, उड्डमेथी म्हणजे उडद मेथी. अच्छा. त्याच्यात ना त्याच्यात मेथी घालतात. अच्छा. मेथी घालतात. ओके. आणि ती मेथी घालून ती करतात उड्डमेथी बांगड्याची. पण तो
तुला असं वाटेल की बांगडा आणि मेथी हा, म्हणजे काय कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन वेगळं वाटलं मला. पण ते छान लागते. अच्छा. ती माझी आजी आणि माझी आई म्हणजे आजी म्हणजे आईची आई हा. ती छान करायची आणि ती पण उत्कृष्ट करायची. हो, खूपच छान करायची ती. तुम्ही असं एखादं ठिकाण आहे कुठेही गेल्यानंतर नाटकाच्या दौऱ्यानिमित्तानं, फिल्मच्या शूटिंगच्या निमित्तानं, मालिकांच्या शूटिंगच्या निमित्तानं रात्रीचं आपण निघालोय पण तिथलं फूड खायचंय म्हणून असं गाडीचा टर्न घेतलाय कधी? असं कोणतं ठिकाण आहे की जिथे जेवण्यासाठी तुम्ही गाडी पळवू शकता? नाही असं मी कधीच जात नाही. जे रस्त्यात मिळेल ते. अच्छा. मला तसं ना तेवढी मी फुडी नाहीये. म्हणजे काही जण असतात तसे, त्यांचं हे एक आवड असते नाही का, बरोबर. एक पॅशन म्हणू आपण त्याला. बरोबर. तसं असतं ते त्यांचं. तसं ते माझं नाहीये. बरोबर. फक्त माझं असं म्हणणं आहे, ज्या प्रदेशात आपण जातो किंवा महाराष्ट्रात सुद्धा ज्या ज्या ठिकाणी आपण जातो तिथलंच जेवण जेवलं पाहिजे. बरोबर.